रानातल्या लहानपणीच्या आठवणी पुन्हा एकदा अनुभवून खूप भारी वाटलं आणि मग त्याच्यानंतर आम्ही घरी आलेलो. तर आज ना धोंडे जेवण केलेलं मामीने आमच्यासाठी. तर आमच्यासोबत खूप सारे पाहुणेसुद्धा आलेले आणि आम्ही सगळे जेवण वगैरे झालं आणि निशमचं स्वराचं असं काहीसं चाललं होतं. आणि नंतर जे जवळचे पाहुणे होते ते गेलेसुद्धा आणि लास्टला आम्हीच राहिलेलो. मग मामीने आम्हाला ओवळून वगैरे सगळं करून आजीनी पण आम्हाला ओवाळलं. निशमला तर खूप भारी फिलिंग येत होती याच्यामध्ये ना, की स्पेशल फील होत होतं त्याला. तर असं काहीसं असेल तर खूप भारी वाटतं. तर अधिक मास त्याच्यातलं धोंडे जेवण हे असं करताना खूप भारी वाटतं आणि ते अनुभवतानासुद्धा खूप भारी वाटतं. तर प्रत्येक गोष्ट आपण म्हणजे काही द्यावं कोणाला किंवा घ्यावं याच्यासाठीच नसते, तर ते क्षण आपल्याला जगायचे असतात. आपण एकमेकांच्या घरी जातो, त्यामुळे खूप साऱ्या गप्पा गोष्टी होत असतात. तर अशा प्रत्येक गोष्टी होण्यासाठीच हे सण असतात असं मला वाटतं. तुम्हाला या सणाबद्दल काय वाटतं हे मला कमेंट्समधून नक्की सांगा. आणि नंतर आम्ही घरी यायला पुण्याला यायला निघालो. तर सगळेजण असे थांबलेले होते. स्वराला तर असं वाटत होतं मी पण जावं पुण्याला यांच्यासोबत. आणि इशू पण होती. इशूला चल म्हणत होते तरी पण ती आलेली नाही आहे. आणि कॉर्नरला गेलो आणि मला आठवलं की माझी पर्स राहिली आहे. मग ती माझी पर्स घेऊन आली होती आणि नंतर आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. तर असं वाटत होतं की तिथेच राहावं, पण आपलं काम खूप इम्पॉर्टंट असतं ना आपल्यासाठी, त्यामुळे आम्हाला परत यावं लागलं. तर अशाच व्हिडिओसाठी फॉलो करायला विसरू नका. बाय.